अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी चंद्रपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। समाजकंटकांना वचक बसावा यासाठी पोलीस विभागातर्फे रूट मार्च काढण्यात आला। तसंच हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1000 पेक्षा जास्त होमगार्ड, 800 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहे। येत्या काळात गणेश विसर्जन व ईद अशा दोन मिरवणुका चंद्रपूर शहरातून निघणार आहे। दरम्यानच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी एक मोठा बंदोबस्त तयार केला आहे। त्यातीलच एक भाग म्हणून आज शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले। सर, आज आपण पथसंचलन केलं आहात, कशा पद्धतीने हा सगळा बंदोबस्त या उत्सवादरम्यान असतो? सर्व चंद्रपूर नागरिकांना नमस्कार। सर्वांना माहित आहे, येणारे 16, 17, 18, 19 तो महत्वाचा दिन आहे। 16 तारीखला ईद मिरवणूक पण आहे आणि 16, 17, 18, 19 या तारखेला गणेश विसर्जन पण आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना जस्ट विश्वास देण्यासाठी आणि कॉन्फिडन्स देण्यासाठी आम्ही एक रूट मार्च घेत आहोत आणि हे मदत करण्यासाठी आम्ही हे रूट मार्च घेत आहोत। आणि सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, जे सूचना आम्ही दिलेल्या आहे मंडपल लोकांना आणि प्रेस नोटद्वारे आम्ही काही सूचना दिलेल्या आहे। पोलीस स्टेशन स्तरावर पण मीटिंग घेतलेलं आहे, एसडीपीओ लेवल पण घेतलेले आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय पण आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहे। त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना सूचनांचं पालन करावे आणि आम्ही प्रत्येक मंडप सोबत आमचा बंदोबस्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक चौकात आमचा बंदोबस्त आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला काही अडी अडचण असेल तर तुम्ही पोलिसाला संपर्क करावे, आम्ही तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही लोकांना आनंदाने तुम्ही हे विसर्जन करावे आणि सूचनाचं पालन करावे। जिल्हा प्रशासन सुद्धा या सगळ्या सोहळ्यावर लक्ष ठेवून आहे आणि आनंदाने हा सगळा सोहळा पार पडावा अशी अपेक्षा ते करत आहेत। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।